तर मी पण पहिलीच वेळ मेट्रो अंडरग्राऊंड मेट्रो आहे, पुण्यातली अंडरग्राऊंड मेट्रो आहे. त्या अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये बसलेलो आहे, बसतोय म्हणजे आता. अशी कशी आहे म्हणजे सिमिलरच आहे मुंबई अंडरग्राऊंड मेट्रो सारखी. दरवाजे पण तसेच आहेत, फक्त कलर वेगळा आहे. पर्पल लाईन करून आहे बघा, पर्पल कलर जास्त मिक्स केलं. आता आलं दगडूशेठ गणपती मंदिराकडे, पाठीमागे तुम्ही बघू शकता. तर दर्शन करवतो, थांबा तुम्हाला पहिला. आणि तर नमस्कार मंडळी, मी हरीश अंडे. आता मी आलोय परत पुण्यामध्ये आणि इथे आज दुसरा दिवस आहे माझा. आणि या दुसऱ्या दिवशी आपण काय काय मला दाखवता येईल म्हणजे जसं आता मी वारकऱ्यांशी थोडासा प्रयत्न करतो बोलण्याचा. आणि जिथे पालखी मुक्कामाला तर थांबलेली आहे ना, ते मंडईच्या जवळ नानापेठ आहे. त्या नानापेठेच्या इथेच ती पालखी आता मुक्कामाला आहे. तर तिथे जाऊन मी जमलं तर तुम्हाला पालखीचं परत एकदा दर्शन करवतो. तर मंडळी आता मी आई मुक्काईची पालखीची आहे ना तिथे आलोय. हे बघा,
माऊली फोटो काढत बसू नका, दर्शन घ्या आणि पुढे या. तर म्हणजे मुक्ताईंची जी पालखी आहे ना, ते हे जे दुर्गा मारुती देवस्थान ट्रस्ट आणि एक हे बघा, हे सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे, गणेश पेठ आहे बघा. आणि हे सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट आहे गणेश पेठ. या गणेश पेठेच्या इथे ही पालखी मुक्कामाला असते. हे बघा, मुक्ताईंची पालखी. माझं आत्ताच छान दर्शन झालेलं आहे आणि आता मी माऊलींच्या पालखी शोधतोय कुठे. ऍक्च्युली मला माहित नाही मुक्कामाला, तर तिथे पोहोचतो. आणि तिकडचं काय वातावरण आहे इथे, खूप छान भक्तिमय भजन वगैरे सुरू होतं. तर तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला काय मला दाखवता येते वेगळं काय. चला दाखवते. बरं का व्यवस्थित. घेणारे चला पुढे, मंदिराच्या समोर थांबलेले दर्शन घेऊन म्हणलं की सोडणार पळत नाही का.
थांबू नका कोणी, चला पुढं. पाय पडून लगेच चालत राहा, थांबू नका कोणी. हो, याच्यावर काय ते पडल ना हे. तर मंडळी आता खूप उशीर झालाय मला आणि मला ना इकडनं कमीत कमी अर्धा तास तरी लागेल मला परत जायला घरी. तर म्हणून मी ना लवकर निघतो. तुकोबांची पालखी जी आहे ना ती मुक्कामाला आहे, पण मला ती आहे नानापेठेमध्ये. तिथे गेलो तर लाईन अशीच मला मिळेल, त्यामुळे मी पटकन घरी निघतो आणि मग उद्याच तुम्हाला दर्शन करवतो. चला तर मंडळी आता जसं मी म्हटलं मला उशीर झालाय आणि मी आता उद्याच तुम्हाला सकाळी सकाळी भेटतो. कारण उद्या मला परत इकडे यायचंय. 5 वाजता पालखी निघणार आहे सगळ्या, असं मला कळलंय. तर त्यामुळे मला इथे लवकर यावं लागेल. अर्धा तास मला तर जाणार, अर्धा तास मला परत सकाळी इकडेच यायचं आहे आवरून वगैरे. आणि मग तसं मग मी मुंबईला जाणार आहे दिवे घाटातूनच. तर त्यासाठी भेटतो तुम्हाला उद्याच्या सकाळच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.